आहे पण जवळ नाही अन पैसाही जवळ नाही. अशा दुधा अवस्थेत मी फसली आहे. मला अशी परिस्थिती येण्यामागे अन माझ्या संसाराची राख रांगोळी करण्यामागे, माझ्या अंगावर फुटका मणी नसण्यामागे, माझी ओटी सुनी सुनी करण्यामागे कोण जबाबदार आहे हे जर मी सांगितलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही मला शिव्याशाप द्याल, नाही तर एडी तर म्हणाल. आज मी तुमच्या समोर ज्या परिस्थितीत उभे आहे त्याचे जबाबदार तुमचे सर्वांचे आणि इथल्या पददलितांचे, इथल्या शोषित पीडित वंचितांचे कैवारी तुम्ही गर्वाने ज्यांना बाप म्हणतात. असा प्रत्येकाच्या जीवनातला आधार त्यांच्या आवाजासाठी, त्यांच्या नावासाठी तुम्ही तुमचा जीव दिला, एका पायावर उभे असतात. असा भारत मुलखाचा साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हो हो माझेही साहेबच आहेत. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तुमच्या साहेबांशी राहून अन तुम्ही मला रमाई असं काहीतरी म्हणता वाटतं. होय, ती मी अभागी की भाग्यवान माहीत नाही, पण जी मी आहे ती तुमच्या समोरच उभी आहे. माझ्या घराची परिस्थिती दाखवून माझ्या साहेबांची इज्जत कमी करायची नाही, पण मी कशी जगली, कशी वागली, काय काय भोगलं हे सांगून तुमच्या समाजाविषयी थोडी आपुलकी वाढावी आणि तुमच्या मनगटात तुमच्या साहेबांसारखी ताकद निर्माण व्हावी. हाच एक माझा उद्देश आहे. नाहीतर माझ्या साहेबांविषयी मी वर बघण्याची पण ताकद नाही, तेवढं धाडसही नाही. माझ्या जीवनाला अन माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला तो बायकाच्या भाजीच्या मंडीत नवरी म्हणून मी जेव्हा साहेबांसमोर उभी राहिली तेव्हा मला समजलं माझा संसार एका वादाशी होणार आहे, एका धगधगत्या वनव्याशी होणार आहे. या वादात मी गुरफटून जाईल किंवा या वादातला पाला पाचव तरी होईल. एकदा असा प्रसंग झाला, माझ्या पोटी 5 लेकरं असताना पण 4 लेकरं मोकळा आभाळ न पाहताच पाखरासारखी उडून गेली. माझी लेकरं का मेली विचारू नका, नाहीतर तुम्ही म्हणाल पुन्हा साहेबांची सवाट्यावर आणताय. माझा गंगाधर अचानक आजारी पडला. 2 दिवस ताप तसाच अंगावर काढला. मिठा पाणीने त्याला पुसत होती पण ताप जायना. लेकराचं जगण्याचं अवसान दिसत नव्हतं, पण दवाखान्यात तरी कशी जाऊ? अगोदरच डॉक्टरची फी बाकी होती. लेकराकडे बघवत नव्हतं. तशाच अवस्थेत मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब, माझं लेकरू तापानं फणफणतंय, जरा बघा, ओ जरा बघा. लेकरानं डोळे पांढरे केले. साहेब, तुमचं लय उपकार होतील. माझं साहेब आल्यावर सगळी उधारी देतील. साहेब, शेवटचं माझ्या बाळाला बघा. साहेब, माझ्या बाळाला तपासा. साहेब, माझ्या बाळाला तपासा. पण त्या डॉक्टरनी माझ्या बाळाला तपासलं नाही का माहिती? डॉक्टरची अगोदरची फी न दिल्यामुळे मी बिगी लेकराला घरात घेऊन आले. घरात खायला अन्नाचा कर नव्हता. माझं बाळ पांढरशीत पडलं होतं. मी काय करू मला कळत नव्हतं. मी पिठाचा डबा जमिनीवर आपटला आणि डबा आपटल्यावर डब्याला चिटकलेलं पीठ डब्याच्या तळाला पडलं. मी ते पीठ घेतलं आणि पाण्यात ढवळून ते दूध मारून माझ्या गंगाधरला, माझ्या बाळाला पाजलं. पण काय उपयोग झाला नाही. माझं बाळ सुकलेल्या तोंडानं जग सोडून गेलं. हे असं जगणं
गुलाबाला मस्का भाव, तूप रोटी मिळण्यासाठी मी पचवलं सर्व आणि जगली फक्त साहेबांसाठी आणि बनणारही तुमच्याच साहेबांसाठी, तुमच्याच साहेबांसाठी. चला येते मी तुमच्याच साहेबांची रामू अन तुमची रमाई. अच्छा.